तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवीत यंदाही सादर करीत आहेत एक वैचारिक प्रबोधनात्मक सजीव देखावा पश्चाताप 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 पश्चाताप। वसुधा तयार हो लवकर, निघायचंय आपल्याला। दीपक पण मी काय म्हणते, मला काही एक ऐकायचं नाही तुझं। माझा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। पण माझं ऐकून तरी घ्या, मी काय म्हणते ते प्रथम शांतपणे ऐकून घ्या आणि नंतर तुमचा निर्णय सांगा मला। देवाच्या कृपेने एक मुलगा आहे आपल्याला आणि आता मुलगा आणि मुलगी यावर विचार करायची गरजच काय आहे? गरज आहे वसुधा, नितांत गरज आहे। मला मुलगी नको आहे, मला फक्त मुलगा आणि मुलगाच हवा आहे। अहो पण जगात प्रत्येकानं फक्त मुलग्याचाच विचार केला तर मुली आणायच्या कुठून? मला जगाचा विचार करायची गरज नाही, मी फक्त माझा आणि माझ्या भावी आयुष्याचा विचार करतोय। जगाचा विचार करायची गरजच काय आपल्याला? पण एक मुलगी आपल्या संसारात आर्थिक नुकसान किती करते याचा विचार करा अगोदर। तिला लहानाची मोठी करायची, तिच्या शाळेचा कॉलेजचा खर्च, शिवाय लग्नाच्या वेळी वरदक्षिणेच्या नावाखाली सोनं नाणं, लग्नात संसार सटापासून सर्व काही करायचं। एवढ्यात संपलं असतं तरी चाललं असतं, पण लगेच तिचं बाळंतपण, बारसं, शिवाय आयुष्यभर तिचं आहेर माहेर हे मातीच आपल्या। म्हणजे मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत फक्त खर्चच खर्च, मग आयुष्यभर
खर्च करत बसण्यापेक्षा आत्ताच 4-2 हजार रुपये खर्च केला तर कायमची अडचण दूर होईल याचा विचार कर ना थोडा. तुमच्यासारखा विचार प्रत्येकाने केला तर थोड्याच वर्षात मुली नामशेष होऊन फक्त मुलंच दिसतील सगळीकडे. शिवाय मुलग्याला जन्म देण्यासाठी आई म्हणजे एक स्त्रीच असावी लागते याचा विसर पडलाय तुम्हाला. दीपक, स्त्री हीच घराची खरी शान असते. काटकसरीने संसार करण्याचं कसब फक्त स्त्रीकडेच असतं. अहो, स्त्री ही शोषित असते. कसलंही दुःख सहन करण्याची आणि कसल्याही प्रसंगाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता फक्त स्त्रीकडेच असते. दीपक, वा, काय तत्वज्ञान सांगितलंस तू मला. एखाद्या चांगल्या लेखिकेला सुचणार नाहीत असे सुविचार ऐकवलेस तू मला. स्त्री ही घराची शान असते. काटकसरीने संसार करण्याचं कसब फक्त स्त्रीकडेच असते. आणि स्त्री ही शोषिक असते. शिवाय कसलंही दुःख सहन करण्याची आणि कसल्याही प्रसंगाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता फक्त स्त्रीकडेच असते. वसुधा, आता तुझं तत्वज्ञान तूच खरं कर. आलेल्या प्रसंगाला समर्थपणे तोंड दे. पळवाट काढून पाठ फिरवू नकोस. पण मी काय म्हणते हे लक्षात कसं येत नाहीये तुमच्या. सगळं लक्षात आलंय माझ्या. मी बाहेर वाट पाहतोय तुझी. दवाखान्यात जायचंय आपल्याला. वसुधाचा फोन आला होता सकाळी. काय प्रॉब्लेम काय आहे? धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आहे माझी. नातं पडलंय नाजूक. नाहीतर नरडीचा खोट घेतला असता मी त्याच्या. माधव हे बघ, शांत शांत. लिसन, काय झालंय ते नीट शांतपणे सांग अगोदर. अरे, माझ्या बहिणीच्या वसुधाच्या लग्नाला आज 6 वर्ष होत आहेत. पहिला मुलगा आहे. आता दुसऱ्यांदा ती प्रेग्नंट आहे. अरे वा, मग तू सांग, आता चेकअप करायची काय गरज आहे का? अरे काहीच नाही. पण मला हे कळत नाही, चेकअप कशासाठी? त्याला मुलगी नको आहे. मुलगी असेल तर अबॉर्शन करायचं म्हणतोय तो. अरे काय डोकं फिरलंय काय त्याचं? फक्त एकच मुलगा असताना मुलगी नको म्हणतोय. अरे माधव, मला हा त्याचा निर्णय विचित्रच वाटतोय बघ. अरे, निर्णय विचित्र नाही, माणूसच विचित्र आहे हा. अरे योगेश, एकुलती एक बहीण माझी, चांगला क्वालिफाईड म्हणून आणि नोकरी बघून खर्च करून मोठ्या आनंदानं बहीण दिली त्याला. पण आता पश्चाताप वाटतोय मला. स्वतःच्या हातानं बहिणीच्या आयुष्याचं वाटोळं केलंय मी. तिच्या विचाराला अजिबात किंमत नाही रे त्याच्या घरात. तो म्हणेल तेच खरं म्हणावं लागतं तिला. अजब आहे. मला असं मुलगी का नको म्हणतोय तो? विनाकारण खर्च होतो म्हणे मुलीवर. डिस्गस्टिंग. अरे काय काय क्रूर आहे त्याचा निर्णय हा. अरे माधव, माझ्याकडे बघ, मला 2 मुली आहेत. मुलगा नाहीये मला, पण याचं थोडं सुद्धा दुःख नाहीये मला. सरळ ऑपरेशन करून टाकलं. अरे मुलगा काय आणि मुलगी काय, काय फरक पडतो त्यामुळं? आयुष्यात माणसाला अपत्य झालं म्हणजे झालं बस. आणि मुलं काय दिवे लावतात ते पाहतो ना आपण. आमच्या समोरचे ते बळवंत काका, आणि त्यांना 2 मुलगे आहेत, पण एकही त्यांना नीट पाहत नाही. जो तो आपल्या संसारात मग्न. आपण त्यांनी वाढवलं, शिकवलं, याचा पूर्ण विसर पडलाय त्यांना. बरं ते जाऊ दे माधव. तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जा आणि थोडं समजावून सांग त्यांना. समजावून सांगून ऐकणारी ती व्यक्ती नाही आहे योगेश. अरे पण
योगेश लकडीशिवाय मकडी नाही वळत. लोखंडाला वाकवायचं असेल तर त्याला विस्तवात घालून लाल बुंद करून खणालाच हाणावं लागतं. माधव, जनावर असतं ना जनावर, त्याला चापकाचे आसूड बसल्याशिवाय ते नाही वटणीवर येत. अरे वडाळ जनावरा खोड्यात घालून त्याच्या नाकात वेसण घातल्याशिवाय ते टाळ्यावर येत नाही. योगेश, माधव, बघ, असा विचार करण्या अगोदर वसुधाच्या भवितव्याचा नीट विचार कर अगोदर. अरे तिच्या आयुष्याचं काय? तो विचार करूनच बोलतोय मी. चेकअप करू दे त्यांना. पण मुलगी असेल ना तर मी अबॉर्शन अजिबात करू देणार नाही त्याला. कळी जन्माला येण्या अगोदरच खुडायला निघालाय हरामखोर. योगेश, मी तुला सांगतो, माझ्या बहिणीला तिच्या मुलीसहित आयुष्यभर पोचावं लागलं तरी चालेल मला, पण मुलगी जन्माला येणारच. माधव, तिला मी शिकवणार, मी मोठी करणार. आणि योगेश, तुला मी सांगतो, नाही, जाऊ दे, आत्ता नाही सांगत. आधी करून दाखवतो, नंतरच सांगतो तुला. दीपकराव, पहिल्यांदा गर्भ व्यवस्थित आहे का हे पाहण्यासाठी आलोय म्हटलं तुम्ही. चेकअप करताना मुलगी असेल तर आनंदच होईल असंही म्हणाला. मी तुमच्यावर विश्वास ठेवून नकळत मुलगी आहे असं सांगून टाकलं आणि आता मुलगी आहे असं कळल्यावर अबॉर्शन करा म्हणताय? नाही नाही दीपकराव, दिस इज नॉट फेअर. हे बरोबर नाहीये. भ्रूण हत्या हा कायद्यानं गुन्हा आहे. निदान माझ्याकडून तरी शक्य नाहीये. तुम्ही जरी नाही म्हणालात तरी दुसऱ्या दवाखान्यात जाऊन शक्य करू शकतो मी. डॉक्टर, 4 पैसे सोडले की अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते या जगात. लुक मिस्टर दीपक, ओके ओके, लेट मी क्लिअर. हे बघा, माझं ऐका दीपकराव, मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव मानू नका. सध्या आपल्या देशात मुलं आणि मुली यांचं प्रमाण व्यस्त होत चाललंय. मुलांच्या पेक्षा सध्या मुली संख्येने खूपच कमी आहेत. आणि दीपकराव, हे असंच जर चालत राहिलं तर उद्या फार मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल आपल्याला. आणि दीपकराव, मुलगा किंवा मुलगी हे स्त्रीच्या हातात नसतं. स्त्रीचा तीळ मात्रही संबंध नसतो यात. हे बघा, मी तुम्हाला समजावून सांगतो. आमच्या मेडिकलच्या भाषेमध्ये स्त्रीमध्ये एक्स आणि एक्स अशी जीन्स असतात आणि पुरुषांमध्ये एक्स आणि वाय असे 2 भिन्न प्रकारचे जीन्स असतात. ज्यावेळी स्त्रीच्या एक्स जीन्स बरोबर पुरुषाच्या वाय जीन्सचा संयोग होतो त्यावेळी मुलगा जन्मास येतो आणि स्त्रीच्या एक्स जीन्स बरोबर पुरुषाच्या एक्स जीन्सचा संयोग होतो त्यावेळी मुलगी जन्मास येते. म्हणजे तुम्हीच बघा, पुरुषाचा एक्स जीन्स जर प्रबळ असेल तर मुलगी आणि वाय जीन्स प्रबळ असेल तर मुलगा. असं असताना पुरुष विनाकारण स्त्रीला दोष देतो. डॉक्टर, हे सांगत बसण्यापेक्षा अबॉर्शन करू शकता की नाही हे सांगितलं तर बरं होईल. शक्य नाही, अजिबात शक्य नाही. दीपकराव, हा फक्त गुन्हाच नाही तर पाप सुद्धा आहे. आपण एका कोवळ्या जीवाची हत्या करतोय हे ध्यानात असू द्या तुमच्या. यामध्ये त्या मुलीचा काय दोष सांगा दीपकराव? काय केवळ मुलगी आहे म्हणून तो जीव जन्मास येण्या अगोदरच नामशेष करतो आहोत आपण. आणि मला वाटतं याच्यापेक्षा मोठं पाप कोणताही नसेल या पृथ्वी तलावर.